नमस्ते, जय हिंद, जय भारत. मी अमर अनिता जालिंदर एकाड, अध्यक्ष केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन कॉप सामाजिक संस्था. श्री नामदेवराव निवृत्ती जाधव राष्ट्रीय पक्षप्रमुख सनई छत्रपती शासन यांनी लोकांची कामे न करता पैसे उकळून आर्थिक फसवणूक व जनतेची दिशाभूल करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची तक्रार प्रवीण भानुदास पायल यांनी कॉप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदम बेग यांना पिंपरी येथील कॉप सामाजिक संस्थेच्या कार्यालयात दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत प्रवीण पायल सर आहेत. तर तुमची नक्की तक्रार काय आहे? आणि नमस्कार, माझं नाव प्रवीण भानुदास पायल. मी राहणार रुपीनगर तळवडे येथे आहे. मी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून नामदेवराव जाधव यांच्याकडे कामाला होतो. तर कधी गाडी चालवत होतो, तर कधी त्यांचं साथी म्हणून काम करत होतो. तर त्यांच्याकडे बऱ्याचशा काही तक्रार निवारण करण्यासाठी लोक बाहेरून येत होते. तर ते काय म्हणायचे, आमचं काय असं काही प्रॉब्लेम आहे, कोणाचा शेतीचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा काय जमिनीचा प्रॉब्लेम आहे, कुणाचा घराचा प्रॉब्लेम आहे, असे बिल्डरांचा काही प्रॉब्लेम आहे, कोणी त्यांना फसवणूक केलेली आहे. तर अशा तक्रारी घेऊन विविध प्रकारचे लोक येत होते. तर त्या लोकांना ते नामदेवराव जाधव म्हणायचे, पैशाची मागणी करायचे आणि ते म्हणायचे आमचे पी आहेत किंवा आमचे सहकारी आहेत, त्यांच्याकडे तुम्ही पैसे जमा करा. तर कधी माझ्याकडं ऑनलाईन स्वरूपात काही पैसे जमा केले त्या लोकांनी, काही त्यांच्याकडं पण जमा केले, कॅश स्वरूपात त्यांना दिले. त्यानंतर त्यांचे काही ते लोकांचे ह्यांनी काम केलेलं नाही. ते काम न झाल्यामुळे ते लोक परत फोन करायला लागले की आम्ही तुम्हाला पैसे दिले, ते पैसे आम्हाला वापस द्या. तर नामदेवराव जाधवांना कॉल केल्यास ते म्हणायचे की तुम्ही कुणाकडे पैसे दिले, तुम्ही ज्याच्याकडे पैसे दिले तुम्ही त्याला मागा. तर मी तर ऑलरेडी त्यांना पैसे देऊन टाकतो. ज्या दिवशी कोणी दिले पैसे तर मी त्यांना पूर्ण हिसाब त्यांना 1 ना 1 रुपयाचा त्यांना दिलेला आहे. जे काही माझ्या अकाउंटला पेमेंट आलेलं आहे ऑनलाईन स्वरूपात मी सगळं त्यांना पैसे दिलेले आहेत. पण ते त्या लोकांना फितवतात की तुम्ही जाऊन त्यांना प्रवीणला बोला, तुम्ही त्याच्याकडे पैसे दिलेले आहेत, तुम्ही त्यालाच मागा, तुम्ही त्याला ऑनलाईन केलेले आहेत. तर खूप लोकांचा मला त्रास व्हायला लागला. काही लोकांनी माझ्या अंगावरती आले, काही लोक मला धमकी द्यायला लागले. त्यानंतर मला काही सहन झालं नाही ही गोष्ट. खूप दिवस त्यांनी माझ्यावर काही आरोप पण केले, त्यांच्या गाडीतून चेकबुक चोरलं किंवा पासबुक चोरलं. त्यानंतर सहन केलं मी. त्यानंतर आज कॉप संघटनेचे अध्यक्ष आदमभाई बेग यांच्याकडे मी आलो, त्यांच्या ऑफिसला. त्यांच्याकडे मी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी तीच तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला पण दाखल केलेली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पीडित लोकांना नामदेवराव जाधव यांनी सांगितले की तुमच्या अकाउंटवर पैसे घ्या. यस. मग असे जे पीडित व्यक्ती होते त्यांनी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले. हो. आणि त्यांची कामं झालेली नाहीयेत. कामं त्यांची झालेली नाही, त्यामुळे ते लोक तुमच्याकडे पैशाची मागणी करतात. बरोबर. ते पैसे तुम्ही त्यांना मी ऑनलाईन पाठवलेले आहेत. त्यांच्या अकाउंटला एंट्री पण आहे माझ्याकडं. किंवा त्यांनी मला काही लोकांना पैसे देण्यासाठी सांगितले, मी त्या लोकांना पैसे ते दिलेले आहेत ऑनलाईन स्वरूपात. ते माझ्याकडे पुरावे आहेत सगळे. पीडित लोकांचे काम झाले नाही. काम न झाल्यामुळे ते लोक मला परत पैसे मागायला लागले. मी नामदेवराव जाधव सरांना सांगितलं की सर, एक तर त्यांचं काम करा किंवा त्यांचे पैसे परत करा. तर हे मला सहन होईना. कारण मी म्हणायचो सर त्यांचे पैसे परत करा. सर म्हणायचे त्यांचा नंबर ब्लॅकलिस्टला टाक किंवा त्यांना ब्लॉक कर, त्यांचा फोन उचलू नको, असे मला वारंवार सांगायचे. तर मला हे सहन झालं नाही. त्यानंतर सरांना म्हणलं की सर माझा पगार द्या, 7 महिन्याचा 8 महिन्याचा जो काही थकलेला होता 7 महिन्याचा, तो माझा पगार द्या आणि मला कामावरून ती काढलं तरी चालेल किंवा मी उद्यापासून येणार नाही, माझा पगार द्या. तर पगार देण्यासाठी त्यांनी मला नकार दिला. मला म्हणे तुला पगार देत नाही, तुला काय करायची ती कर. त्यानंतर मला धमकी दिली. माझं सोशल मीडियावरती पत्र व्हायरल केलं की मी त्यांच्या गाडीतून चेकबुक चोरलं किंवा पासबुक चोरलं. माझ्यावरती खोटे नाटे आरोप लावायला लागले. त्यानंतर मला म्हणे तू इथं पिंपरी चिंचवडला कसा राहतोय बघतो तुला, मी पिंपरी चिंचवडमध्ये इथं राहून पण देणार नाही तुला. त्यानंतर या संदर्भात आमच्या कार्यालयातून त्यांनी आमचे कॉप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदम बेग यांची भेट घेतली. त्या अनुषंगाने आम्ही पत्र तयार केलं. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात जाऊन आम्ही पत्र सादर केलं आणि आपले सरकार पोर्टल आम्ही तक्रार सुद्धा दाखल केली. तर आमच्या संघटनेची हीच मागणी आहे की नामदेवराव निवृत्ती जाधव राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत सनई छत्रपती शासन यांनी लोकांची कामे न करता पैसे उकळून आर्थिक फसवणूक, जनतेची दिशाभूल करून यांना जीवे मारायची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करीत आहोत आणि या मागणीसाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी यांच्या पाठीशी उभे आहोत आणि अशा नराधामावर तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे.